तिसरीतून हाकललेला मुलगा मुंबईमध्ये येतो. या मुंबईसारख्या परिस्थितीमध्ये सायकलच्या दुकानात काम करत करत स्टोचं काम शिकतो. भाड्याने एखादं स्टोचं दुकान घेतो, ते चालवायला सुरुवात करतो आणि हळूहळू प्रवास करत या दुसऱ्या दुकानापर्यंत येतो, दुसऱ्या शाखेपर्यंत येतो. माझे खास मित्र, माझे मेवणे यांचा प्रवास मी पहिल्यापासून पाहिलेला आहे. त्या दुकानापासून त्यावेळची दोस्ती, त्या दोस्तीचं रूपांतर नात्यात झालं आणि आता घरचे रिलेशन आहेत. सगळे मुलं वगैरे आम्ही सगळे माझ्याबरोबर असतात, त्यांची मुलं माझ्याबरोबर आहेत, माझी मुलं त्यांच्याबरोबर, आणि इतकं घरोब्याचं वातावरण आमचं आहे. त्यांची प्रगती तेव्हापासून म्हणजे उत्तरोत्तर इथपर्यंत आलेली आहे. याच्यापेक्षाही जास्त काही त्यांनी कमवलेलं आहे. गावाला बिल्डिंग बांधली, तिथे उद्घाटन करायचं, त्यांचे उद्घाटनं भरपूर आहेत. सगळे जवळची मंडळी या ठिकाणी आहे आणि म्हणून मी हे सगळं बोलू शकलो. माझ्या वतीनं त्यांच्या मुलांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. तुझा शेअर झाला असेल तर विष्णू शिंदे आता आपल्यासमोर येतील आणि शास्त्रोक्त पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं भाषण करतील. माणूस संयमाचा, विवेकाचा दास पाहिजे. आनंद. माणूस संयमाचा, विवेकाचा दास पाहिजे. हृदयात प्रगतीची आणि उन्नतीची आस पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल बांधवानो, तर आमच्या विश्वासासारखा हृदयात विश्वास पाहिजे.